असे एकूण 4 बक्षीस आपण या ठिकाणी प्रदान करतोय। थँक्यू सो मच मनोहरजी पाटील सर। त्या मात्र या ठिकाणी रजा घेतात या स्पर्धेच्या माध्यमातून। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, उपस्थित मान्यवरांचं, पीटीसी लाईव्ह वर जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत अगदी रात्रीचे 2:15 वाजलेत, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय। शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये पहिल्या रजनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। गोठवली संघ आपण कुठे जाऊ नका, आपला तिसरा राऊंड आजच खेळवण्यात येणार आहे। गोठवली संघाला ही विनंती राहील। जावे वर्तमान सामन्याकडे। अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बाबडडोंगरी विपक्ष आरसीसी पेट। आदित्य पाटील तो नमित पगडे। पहिल्याच बॉलवर स्विच हिट केलाय आणि जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलं। पहिल्याच बॉलवर आर्यन नाईकने टिपला हा झेल आणि संपवला तो नमित पगडेचा खेळ। पहिल्या बॉलवर विकेट गेला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचंय। खर तर जाळं विणलं होतं बामणडोंगरी टीमने। पहिला बॉल पहिल्याच बॉलवर नमित पगडे स्विच हिट साठी जाणार हे जणू माहितीच होतं आणि परफेक्ट फिल्डर त्या पोझिशनला तैनात केला थर्डमॅनला, जिथे वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ बामणडोंगरी टीम आर्यन नाईक तिकडे तैनात होता। त्याच्याकडनं कोणती चुकी झाली नाही। नमित पगडे याही मॅच मध्ये अपयशी ठरला। या अगोदरच्या मॅच मध्ये विथ द बॅट जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकला नव्हता आपल्या आरसीसी पेट साठी आणि याही मॅच मध्ये अगदी प्लॅटिनम डक वर तो बाद झालाय। पहिला धक्का, पहिल्या मॅच मध्ये 4 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान दिलं आणि या मॅच मध्ये तर अगदी 0 बाद झालाय। आरसीसी पेट टीमला मोठा धक्का लागलाय। न्यू बॅटर सिद्धेश कोळी ऑन स्ट्राइक। पहिल्याच बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र आदित्य पाटीलच्या वेगासमोर जर तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचंय ना तर चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल, अन्यथा भन्नाट वेगाबरोबर व्हेरिएशन सातत्याने तो करतोय। पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, आत्मविश्वास अक्षरशः शिगेला पोहोचलाय गोलंदाजाचा। नॉन स्ट्राइकला आहे सोहेल शेख।
यावेळेस बघा स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॉडी स्ट्रेच केली होती, एक पाय वाकवला होता, बॅट बॉल मध्ये तिळ मात्र संपर्क नाही. ही लाईन चांगली आहे. अगोदरचा बॉल आपण पहिला टप्पा पुढे ठेवला होता, यावेळी थोडासा मागे खेचला, मात्र वेगामध्ये अजिबातच बदल केलेला नाहीये. ही चांगली लाईन पाहायला मिळते. 2 चेंडू डॉट आलेत, 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावफलकावर कोणती धाव लागली नाही. आरसीसी पेठ संघ आपण पाहतोय सध्या बॅटिंग साकारत असताना. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी, कमी गतीने टाकला, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चकवलं. पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना आदित्य पाटील विचार करायला भाग पाडलाय फलंदाजाला. सिद्धेश कोळी 3 बॉल डॉट खेळतोय. प्रेशर असलेला सामना आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. बामण डोंगरी की पेठ. यावेळेस शफल झाले होते, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यस नो सरते शेवटी कॉल थांबवला दोन्ही फलंदाजांनी, कारण बॉल स्टॉप झाला होता 30 यार्डच्या आतमध्ये. आणि सलगचा चौथा डॉट बॉल. अजून एक आपल्याला विकेट पाहायला मिळेल का, मेडन पाहायला मिळेल का. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर 4 चेंडू डॉट, एकही धाव फलकावर नाहीये. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 4 षटकांची लढत आहे. आणि काय सुरुवात करतोय आदित्य पाटील. ड्रीम स्टार्ट आपल्या टीमसाठी. पुन्हा शफल झाले आणि पहा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदित्य पाटील आजच्या दिवसातील आपण पाहतोय दुसरी मेडन ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होत असताना. यावेळी या अगोदर जिशान शेख पेठ संघाचा गोलंदाज, आणि त्यांच्या विरुद्ध मात्र आता अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी आदित्य पाटील. आपण पाहू शकाल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण षटकाची हायलाइट्स करता या स्पर्धेचे पुरस्कर्ते अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामण डोंगरी टीमचे मिलिंदजी भोईर उलवेचे, ते हे या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत घर बसल्या. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहताय. आणि काय सुरुवात, स्वप्नवत सुरुवात आपण ज्याला म्हणतो ती करून दिली आदित्य पाटीलने. आरसीसी पेठ संघ या अगोदरच्या मॅच मध्ये देखील खेळत असताना पहिल्या 3 षटकामध्ये थोडा संघर्ष राहिला होता. त्यानंतर मात्र दमदार बॅटिंग तन्वीरची पाहायला मिळाली होती आपल्याला. मात्र या मॅच मध्ये थांबवलंय. नमित पगडे पहिल्या बॉलवर बाद, त्यानंतर सिद्धेश कोळी 5 बॉल मात्र डॉट खेळलाय. ओमकार नाईक सेकंड ओव्हर मध्ये. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. 20 मिनिट्स फॉर 4 ओव्हर्स. यावेळेस मात्र शफल झाला, इनसाइड आउट फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते, बॉल सीमा पार, आणि येत आहे पहिला चौकार. सोहेल शेख पहिलाच बॉल फेस करत होता वैयक्तिक, आणि त्यावर चौकार. 4 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. दुसरा षटक मार्गस्थ ओमकार नाईक विरुद्ध पहिला चौकार खेचलाय. अगोदरच शफल झाले होते. शेवटच्या मुवमेंटला बॅटचा चेहरा खोललाय आणि फिल्डर तैनात करण्यात आले. आपण पाहतो डीप खव पॉइंटला क्रिश म्हात्रे बॉलवर वेगाने पोहोचलाय. रन मिळाली ती 1च. सध्या थोडंसं पारडं वरचढ पाहायला मिळते अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी टीमचं. मात्र अजूनही 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये, त्यामुळे 16 बॉलमध्ये धावा करण्याचा प्रयत्न राहील आरसीसी पेठ टीमचा, कारण सुरुवात थोडीशी अडखळत झालेली आहे. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी, अगोदरच पुल मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरतून बॉल निघून गेलाय. सोहेल शेख थोडासा नाराज पाहायला मिळतोय. त्याने सांगितलं थोडासा रीड कर बॉलला, थोडासा जज कर, थोडासा वॉच कर बॉलला, आणि त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट कर. ब्लाइंडर फटका मारण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल प्रेशर काढणार, वाढवणार. धावसंख्या आहे ती 5, 1 गडी बाद आरसीसी पेठ. दुसरं षटक मार्गस्थ ओमकार नाईक निघालाय. यावेळेस खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, धावांसाठी धाव, मात्र वाईट बॉल, लाईन खराब. टप्पा थोडासा अचूक असायला हवा होता. खूप चांगला चेंडू असला असता हा, अन्यथा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 6 धावा धावफलकावर.
चांगली फाईट आहे सातत्याने आरसीसी पेठ बामण डोंगरी एक चांगले प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळालेत कित्येक स्पर्धांमध्ये कधी आरसीसी पेठ संघ विजय होतो कधी बामण डोंगरी संघ विजय होतो मात्र प्रत्येक सामना चुरशीचा होतो यामध्ये तीळ मात्र शंका नाही यावेळेस मात्र लवली टायमिंग इथे पाहायला मिळाले मॅग्निफिसंट स्ट्रोक ट्रिमंडस टायमिंग ट्रिमंडस टेक्निक बॉल सीमा पार इट्स अ ह्यूज हिट षटकार सिद्धेश कोळी धावसंख्या पुढे सरकते 12 धावा षटकार आलाय ओमकार नाईकचा बॅटिंगचा घरी शिफ्ट केलाय आता जणू आक्रमक पवित्र धारण केलाय फलंदाजाने अगोदर सफल झाले थोडासा राईज झाला चेंडू कमी गतीने टाकला आणि पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय जास्तच हाईट या बॉलवर आणि 1 फॉर द ओव्हरचा इशाराही पंच मात्र देत आहेत तुम्ही पाहताय रियानी एंटरप्राइजेस चषक 2025 आणि चौफेर नजर मारली या क्रीडांगणाच्या तर अजूनही प्रचंड प्रमाणामध्ये प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात पीटीसी लाईव्ह देखील क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट ही ज्यांची ओळख आहे त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहताय 1 फॉर द ओव्हरचा इशारा व्हाईट बॉल आलाय स्कोर आहे 13 पुढचा बॉल डावकरी आता सिद्धेश कोळी दोन्ही डावकराचे फलंदाज आरसीसी पेठ कडनं सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये 4 षटकांची लढत दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत दुसऱ्या फेरीतील लढत तुम्ही पाहताय विनर्स वर्सेस विनर्स पुढचा बॉल राईट अप उर्द विकेट नाही ओमकार नाईक वेगवान बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न मनगटाच्या साह्याने हाणून पाडलाय यावेळेस प्रचंड वेग आणि भन्नाट वेग वाऱ्याच्या वेगाने बॉल निघून गेला अगदी बॉलची लाईन लेंथ समजावी फलंदाज सिद्धेश कोळीला तोच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय संदेश पाटील अगदी पाहू शकाल किती दूर उभे आहेत विकेट पासून त्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता ओमकार नाईकच्या वेगाचा शेवटचा बॉल पुन्हा बॅट फिरवली चेंडू थोडासा उशिराने आला बॅट लवकर स्विंग केली फलंदाजाने आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली आहे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आरसीसी पेठ संघ 1 गडी बाद धावसंख्या आहे ती 13 अर्चित एंटरप्राइजेस चिवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी काय गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये अगदी एकही धाव दिली नव्हती विकेट मिडन षटक पाहायला मिळालं आदित्य पाटीलचं त्यानंतर ओमकार नाईक थोडासा महागडा ठरला एक चौकार एक षटकार आपण पाहिला एक सिंगल काही अवांतर धावा लागल्या धावफलकावर 13 आणि आता जीत खोत बघा नशीबही तुमच्या समोर झुकायला तयार आहे मात्र तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे आणि आरसीसी पेठ संघ सध्या स्ट्रगल करतोय मात्र सोहेल शेख संघाचा संगनायक संघाचा म्होरक्या सध्या क्रीजवर आहे स्विंग अँड मिस पुन्हा कटरचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार खरं तर आता गोलंदाज आणि फलंदाज असतील एकमेकांच्या प्लस आणि मायनस पॉइंट्स प्रत्येकाला माहिती पडलेत कारण कित्येक वर्ष सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध खेळतात आणि त्याचा फायदा आणि कुठेतरी उचलून घेण्याचा प्रयत्न त्या गोष्टींचा इथे पाहायला मिळतोय आपल्याला जीत खोट डॉट बॉलने सुरुवात केली आहे पुढचा बॉल स्लोवर वन बॉल होता पिक केला खोलवर टप्प्याचा आणि त्या बॉलवर केला घणाघाती प्रहार बॉलला पाठवले ऑन साइड काउ कॉर्नर सीमा पार सोहेल शेखच्या बॅट मधनं हा षटकार सध्या सोहेल शेखचा पाहायला मिळतोय येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो आहे कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे हे पावलांना पसंत नाहीये सोहेल शेख एक चांगला कडवी झुंज देणारा खेळाडू आहे अशा क्रुशियल मुवमेंट मधनं सामने बऱ्याच वेळेला त्यांनी चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवलेत आणि तुम्ही पाहू शकाल तेजस मात्रे
अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी संघाचे संघनायक थोडंसं मार्गदर्शन जीत खोतला देत असताना, कारण त्यांना माहिती आहे सोहेश शेख या इनिंगच्या शेवटच्या बॉल पर्यंत टिकला तर धावा तुम्हाला निश्चित पाहायला मिळणार आहे. त्याला फॉर्म गवसलाय, त्याचा मोमेंटम इथे पाहायला मिळालाय, त्याने रिदम पकडली आहे, लय पकडली आहे या मॅच मध्ये, कारण षटकार आलाय, स्कोर पुढे सरकलाय. 19 धावा, चांगली टोटल उभारावी लागेल, अशी टोटल ज्या टोटलचा गोलंदाज बचाव करू शकतील आरसीसी पेट टीमच्या, तिथे कुठेतरी गोलंदाजांना मार्जिन मिळेल. डिफेंडेबल टोटल. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका बामण डोंगरी संघ, आयोजकांच्या वतीने आम्ही सूचना आपल्याला करतोय. 20 मिनिट आहेत तुमच्याकडे. षटकार आलाय, पुढचा बॉल जीत खोतचा राऊंड द विकेटने पुन्हा पुढ्यात टाकलाय, मात्र इथे उंच जास्त गेलाय, लांब कमी. शुभम पाटील बॉलच्या खाली, सोहेश शेख नाराज स्वतःशी, त्यांना माहिती आहे त्यांचं थांबणं किती इम्पॉर्टंट होतं, आणि इथे मात्र विकेट गमावते दुसरी आरसीसी पेट. रिप्ले पाहिला असेल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदरच क्रीज मध्ये भरपूर शफल झाले होते. सोहेश शेख क्रीजच्या अगदी डेप्थ मध्ये घुसले, बॉल अगदी गुडलाईन स्पॉटवर पिच झाला आणि बॅटवर व्यवस्थितरित्या ते घेऊ शकले नाही, मिडल करू शकले नाही. त्यामुळे जी ताकद जनरेट व्हायला हवी होती, जी पॉवर जनरेट व्हायला हवी ती जनरेट झाली नाही आणि बॉलने डिस्टन्स पार केला नाही आणि चांगला झेल तिकडे शुभम पाटीलने टिपलाय. आणि आरसीसी पेटच्या टीमच्या अडचणी आता वाढत चालल्यात पहिल्या सत्रात. लोअर फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र चांगला पंच केले बॉलला, कव्हरला. एकच धाव मिळणार, दुसरीचा प्रयत्न नाही करून देणार बामण डोंगरी संघ. सिंगल मिळते, स्कोर पुढे सरकतोय 20 धावा, 2 विकेट्स. तिसरं षटक सुरू असताना जीत खोत 4 चेंडू हाताळले, 7 धावा, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 विकेट सोहेश शेखची प्राप्त केली. न्यू बॅटर बंटी जोशी एक चांगला अष्टपैलू खेळाडू, मात्र आजच्या रात्रीमध्ये बोलबाला पाहायला मिळाला नाही. गरज आहे त्याच्या फॉर्मची. सोहेश शेख बाद झालाय असं वाटलं, षटकार मारलाय, मात्र पुढच्याच बॉलवर चूक प्रत्युत्तर जीत खोतने त्याला दिलंय आणि बाद केलंय. फुलटॉस बॉल होता, फ्लॅट फटका पाहायला मिळालाय. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होत असताना वन बाउन्स चौकार आलाय, मात्र वेस्ट हाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. बॅट्समॅन रिव्ह्यू, पंच अंपायर रिव्ह्यू, ओके. सो पंचांचा हा निर्णय आहे, तिसऱ्या पंचांची मदत घेतली, चौकार तर आलाय. बघूया आता पुढचं काय घडतंय. इट्स अ बीमर, अबो वेस्ट हाईट बॉल होता. तिसऱ्या पंचांनी बीमर घोषित केलंय, त्यामुळे नो प्लस 4 धावा मिळतील 5 आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. हा कुठेतरी मोमेंटम शिफ्ट करणारा चेंडू राहील का पहिल्या सत्रातील? फ्री हिटचा बॉल होता, उत्तमरित्या हाताळलाय, वाईड शॉर्कर लाईन, अप्रतिम चेंडू जीत खोतचा. धावा दिली नाहीये फ्री हिटच्या बॉलवर, येतोय डॉट बॉल. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा, 25, लॉस ऑफ 2 विकेट्स. आरसीसी पेट संघ 2.5 षटकांचा खेळ, धावा संख्या 25, गडीबाद 2. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, योग्यरित्या बॉलला घेऊ शकले नाही. बॅटवर प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर केला जीत खोतने आणि सलगचे 2 निर्धाव चेंडू टाकून षटकाची समाप्ती केली. 3 ओव्हर संपलेत, आरसीसी पेट 25-2. या ठिकाणी शुभागमन होत असताना सुमितजी घरत आणि रोशनजी सिंग आणि त्यांचा मित्र परिवार, आम्ही त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहाणी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये सुमितजी घरत आणि रोशन सिंग आणि त्यांचा मित्र परिवार, त्यांना विनंती राहील की आपण मुख्य मंचावर या.
बघा तेजस जी म्हात्रे यांच्यासाठी बक्षीस आलंय, जर त्यांनी झेल टिपला तर चिनू चिखलेकर काळुंद्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज राहील. भानुदास म्हात्रे प्रचंड अनुभव असलेला हा गोलंदाज. पहिला बॉल बाहेर वळवलाय, मात्र जास्तच बाहेर टर्न. वाईड बॉलने सुरुवात, 1 धाव मिळते पहिल्या बॉलवर अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात. स्कोर पुढे सरकलाय 26 धावा, 2 विकेट्स. आरसीसी पेठ संघ 40च्या आसपास जाण्याचा प्रयत्न राहील पेठ संघाचा. आणि बंटी जोशी आहे, बॅकफुट पंच. एक्स्ट्रा कव्हरवरनं फिल्डर्स गेलाय. आर्यन नाईक वेगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करतायत की काय, मात्र पंच काय सांगतील. एकच धाव मिळणार का? सिंगलच मिळेल. स्ट्राइक रोटेट होणार नाही. बंटी जोशीला नॉन स्ट्राइक वर थांबावं लागेल. येस, दोन्ही साइडने खेळाडूंनी क्रीज सोडणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय सध्या मॉडर्न क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट आहे. नियमामध्ये बदला होत असतात, अपडेट होत असतं क्रिकेट, आणि त्या अनुषंगाने होणारे बदल खरं तर क्रिकेट या खेळासाठी फायदेशीर राहिलेत वेळोवेळी, आणि ते होणंही गरजेचं आहे. पुढचा बॉल भानुदास म्हात्रे, एक्सपिरियन्स प्लेयर, सामना करतोय सिद्धेश कोळी. हो, यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल, टस्क मस होऊ दिला नाहीये फलंदाजाला. सिद्धेश कोळीचा आजचा दिवस नाही असं पाहायला मिळतंय. 13 चेंडू खेळलेत, त्यामध्ये 11 चेंडू डॉट आहेत, आणि 2 चेंडूवर फक्त 10 धावा आल्यात. 1 षटकार आणि चौकार. जवळजवळ 2 षटकाच्या आसपास चेंडू डॉट खेळलाय सिद्धेश, आणि ते दडपण राहील. मात्र दडपण दूर करणारा, हा ऊर्जा देणारा, आत्मविश्वास वाढवणारा एक दमदार षटकार. दमदार षटकार सिद्धेश कोळीच्या बॅटमधनं. अजून धावांची भर पडेल, अजून धावांची भर पडेल. डाऊन द लेग, एक्स्ट्रा. स्कोर पुढे सरकते. 34 धावा आल्यात. आरसीसी पेठ संघ कमीत कमी 40 तरी पाहत असेल, त्याहून जास्त आल्या तर फायद्याचं ठरेल. सलगचे 2 वाईट बॉल. खरं तर भानुदास म्हात्रे यांची ऍक्शन जर आपण पाहिली गोलंदाजाची, तर कुठेतरी साइड आर्म थोडीशी ऍक्शन पाहायला मिळते. ज्यावेळी ते चेंडू डिलिव्हर करतात, अगदी हात खूप वेगाने बाहेरून त्यांचा येतो, आणि त्यामुळे चेंडू जेव्हा अँगल क्रिएट करण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो, तेव्हा अशा पद्धतीने जास्त बाहेर वळवलं की डाऊन द लेग बॉल जातो. 2 बॉल वाईड आलेत. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस बॉल घेतलाय, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, त्याच्या पायांच्या मधून बॉल पसार झालाय. तकदीर पाटील, फ्लेक्झिबिलिटी गरजेची होती, बॉडी बेंडिंग गरजेची होती, आणि बॉल सीमा पार. 4 धावा. आणि खरं तर रोख धावा वसूल केल्यात फलंदाजाने देखील. पहिल्या ओव्हर नंतर 0 धावा होती, 2 ओव्हर नंतर 13 धावा, 3 ओव्हर नंतर 25, आणि आता 4थं षटक सुरू असताना ऑलरेडी 39 आल्यात. यावेळेस मधला स्लॉग मधनं फटका खेचलाय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एक्झिक्युशन, ट्रिमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक, मॅसिव्ह हिट, षटकार. चला, चेंडू मैदानामध्ये द्यायचा. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. स्कोर झालाय 45. आरसीसी पेठ संघाला रातो के कातील उगाच म्हणत नाही, कारण भले फलंदाज बाद झाले असतील. या अगोदरच्या मॅच मध्ये सुदर्शनजी असं चित्र होतं. पहिल्या 3 ओव्हर नंतर खरं तर अगदी 7 धावांवर 3 विकेट अशी दयनीय अवस्था होती. मात्र त्यानंतर आलेले 2 फलंदाज 57 धावांची एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. तन्वीर आणि त्याच्या समवेत होता अविनाश वास्कर. त्यामुळे असं नाहीये की टॉप ऑर्डर बाद झाले म्हणून मधल्या फलंदाजांना धावा बनवता येत नाही. आरसीसी पेठ संघ सातत्याने गेले कित्येक वर्षांनी नेहमी आपण पाहिलं तर रजनी क्रिकेटला जास्त त्यांच्या एंट्रीज पाहायला मिळतात. त्यामुळे रातो के कातील हा किताब त्यांना मिळालाय. स्टेप आउट झाले होते, पाय पकडून टाकण्याचा प्रयत्न.
एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न खेळाडू पोहोचतील तोपर्यंत होईल. उत्तमरित्या लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतात लेगबाईच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे आरसीसी पेठ 47 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यात. डीजे तुम्हाला थोडं थांबवतोय. खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, खास करून शेवटची 2 षटकं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नव्हती, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आला, 3 ओव्हर नंतर 25 स्कोर होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर धावा आल्या 22 आणि स्कोर झाला तो 47 आणि 48 रनचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल ठेवण्यात आलंय त्या अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरीच्या समोर आरसीसी पेठ कडून. आणि या लक्ष्याचा पाठलाग कसा पद्धतीने केला जाईल आणि आरसीसी पेठ संघ काय रणनीती घेऊन उतरेल, कोण मारेल बाजी आणि जाईल तिसऱ्या फेरीमध्ये जिथे ऑलरेडी जाऊन पोहोचलाय तो गोठवली 11 गोठवली संघ. ते ऐकण्यासाठी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तारा का सितारा मराठीचा एक भारदस्त आवाज रोशनची पाटील सरांकडे. यस थँक्यू. युवराजी माळी यांचा आवाज पहिले आपण इनिंगमध्ये ऐकला आणि बघा 48चं टार्गेट लास्ट ओव्हरमध्ये 22 धावा आल्या त्या निर्णायक राहतील आता या मॅचमध्ये. 2 बलाढ्य संघ रायगड जिल्ह्यातील ग्रामीणमधल्या 2 महासत्ता एकमेकांच्या आमनेसामने खेळत असताना आता या मॅचमध्ये आपण पाहत आहे पेठ आणि बामण डोंगरी. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पहिला डिपेंडिंग चॅम्पियन होता पेठ संघ. रामबाग चषकामध्ये आपण पहिल्या त्या संघाला चॅम्पियन बनला होता आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये दुसरा सामना त्यांच्यासमोर तगडं आव्हान आहे ते म्हणजे अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी या संघाचं. 48 म्हणजे पर ओव्हर 12.00 हा रेकॉर्ड रन रेट आहे. एक इकॉनॉमिकल फिगर षटक जर आलं या मॅचमध्ये पेठ संघाकडून तर हा सामना नक्की सोपा होईल पेठ संघाला. तर प्रत्येक ओव्हरमध्ये सातत्य टिकवायचं आहे फलंदाजांना. पहिली जोडी तकदीर पाटील आणि त्याच्या बरोबरीने संदेश गोंधली सँडी सलामीवीर. आजकाल आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सलामीवीर जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं कारण गेले कित्येक वर्ष ॲज अ ओपनर म्हणून चांगली भूमिका खेळाडूंची राहिली. ओपनिंगच्या भूमिकेमध्ये हे 2 खेळाडू मैदानाकडे दाखल होताना आपण पाहता संदेश गोंधली आणि त्याच्याबरोबर तकदीर पाटील. आम्ही नेहमी या जोडीचा उल्लेख करत असताना आम्ही नेहमी सांगत असो सभागृह नेता चषक नावडे या स्पर्धेमध्ये अंबापाडा संघाच्या अगेन्स्ट केलेल्या 106 धावांची भागीदारी कोण विसरेल. पहिल्या विकेटसाठी या खेळाडूने 2 फलंदाजाने शतकीय भागीदारी केली होती. दोघांचंही अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं. असे हे 2 उत्तम दर्जाचे ओपनिंग ब्लास्टर मैदानामध्ये दाखल पण होताना पाहता. 48चं टार्गेट आहे. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. आणि यंदाचा हंगाम आपण जर पाहिलं तर उलवा नोडमध्ये सर्वाधिक नाईट स्पर्धा पाहायला मिळाल्या. भरपूर नाईट स्पर्धा आपण पाहिल्या उलवा नोड परिसरामध्ये. आगामी कालखंडामध्ये शेलघर नाईट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल बरोबर या महिन्याच्या एंडिंगला. आणि नवीन महिना जेव्हा फेब्रुवारी येईल तेव्हा मात्र 1 तारखेला स्पर्धेचा समारोप राहील. अशी दमदार स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यानंतर जावले नाईट स्पर्धा असेल. अशा अनेक स्पर्धा, नावा नाईट स्पर्धा आपण ही स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. भरपूर स्पर्धा या परिसरामध्ये आपण जाताना पाहिल्या. उलवा नोडचा आपण सध्या उल्लेख करत आहोत. सध्या मी मगाशी म्हटलं भरपूर स्पर्धा देखील आपल्या पनवेल तालुक्यामध्ये चालू आहे. त्यामध्ये आणखीन एक नामांकित अशी स्पर्धा आपण पाहता रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. चला डावाला सुरुवात करा. गोठिवली 11 गोठिवली संघाने सलग 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. यातून विजेता संघ पुढे येईल आणि गोठिवली संघासोबत तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल.
त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा राहील आजच्या रात्रीमध्ये. अर्चित एंटरप्राइजेस, जीवदानी स्पोर्ट्स, बामणडोंगरी, मिलिंद भोईर हे नाव नेहमी अर्चित एंटरप्राइजेस नाव लागले की त्यांचा या नावाचा उल्लेख आम्हालाही करावा लागतो. या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं आणि आज देखील आपण पाहता त्यांच्या माध्यमातून या संघाला जर्सी पुरस्कृत करण्यात आलेल्या मिलिंददादा भोईर, मिलिंददादा खदर उलवेकर यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. मिलिंदजी भोईर उल्वे नगरीचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेल्या आपण जर्सी पाहत आहे. तर डावाला सुरुवात बंटी जोशी पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे. पहिलं षटक स्टार्ट कसा मिळेल यावर निर्भर राहील या सामन्याचं. खरं तर भविष्य कोणता संघ पुढे जाईल. स्टार्ट चांगला मिळाला एखाद्या संघाला, तो संघ मात्र तुम्हाला फ्रंटफुटला येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू मिस टायमिंग, झेलखाली शतरक्षक, विकेट मिळाला. पहिल्या बॉलवरती गोल्डन डक घेत मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय मिस्टर संदेश गोंधळी. शहबाजच्या हातामध्ये झेल विसावला. सॉफ्ट डिसमिसल झाले सँडी. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करताना संघातला प्रमुख संयमी खेळाडू तो मात्र बाद झाला पहिल्या चेंडूवरती. संदेश गोंधळी. आता नौका खेळाडू आर्यन नाईक मैदानाकडे चला तिसऱ्या क्रमांकावरती. आर्यन तकदीर हे दोन खेळाडू आपण पाहता विकेटवरती आहेत. चर्चेमध्ये राहतील हे दोन्ही खेळाडू. आर्यन नाईक, मामा भांजे अशी ही जोडी मैदानामध्ये आहे. खरं तर आर्यन नाईकचं कौतुक करावं लागेल. अगदी कमी कालावधीमध्ये, कमी वेळेमध्ये या संघामध्ये त्याने स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आणि नुसती जागा निर्माण केली नाही आहे, जेव्हा जेव्हा संघावरती संकट आले तेव्हा मात्र या खेळाडूने चमकदार कामगिरी आपल्या संघासाठी करून दाखवली आहे. फॉलिंग शिपचे फटके, एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचे फटके हे त्याचे फटके नेहमी चर्चेमध्ये राहिले. आता या मॅचमध्ये त्याला तेच करावं लागेल. बघा जसा आर्यन आला मैदानाकडे त्याला डीप स्क्वेअरला एक फिल्डर उभा केलाय. त्याचबरोबर आपण पाहिला शॉर्ट मिड विकेट, एक लॉंगॉनच्या दिशेने एक फिल्डर उभा केला डीपमध्ये. आणि समोर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. फुल टॉस बॉल यावेळेला मिड विकेटला बीट करायचा बॉल मागे चाललाय. वाडिश लॉंगरला सरकलाय स्वतः. त्या ठिकाणी नमित पोहोचले. चेंडू उचलतील, फेकतील. एक रन या बॉलवरती मिळेल. सातत्याने एकमेकाच्या समोर खेळत असताना मात्र या संघाला प्रत्येक टीमला एकमेकाचे डावपेच किंबहुना ज्या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन हा पूर्णपणे माहिती झालेला असतो आणि त्याच पद्धतीचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन लावलं जातं प्रत्येक खेळाडूला. आता आपण पाहिलं तकदीर स्ट्रायकिंग यायला आला. तकदीर कोणत्याही दिशेने फटके मारू शकतोय. त्यामुळे इथे बॉलर डिपेंड करेल, बॉलर मॅटर करेल तो कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर करतोय. लॉंग ऑन लेग फिल्डर आहे, डीप स्क्वेअर लेग फिल्डर उभा आहे आणि इथे स्लॉग हिट करताना मात्र लॉंग ऑनला फटका फसलाय. झेल पकडला आणि मोठा धक्का बसलाय बामणडोंगरी संघाला. खेळाडू बाद झालाय. तकदीर पाटील बॅक टू द डग आउट. शुभम पाटील न्यू बॅटर. आघाडीचे दोन्ही खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये बाद झालेले आहेत. बंटीला मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 2 घवघवीत यश मिळाले आणि तेही संदेश गोंधळी आणि त्याच्याबरोबरने तकदीर पाटील सलामीवीर मैदानाच्या बाहेर आपण जाताना पाहिले. 48 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. अजूनही वेळ गेलेला नाही. या दोन टीममधले 2 यंगस्टर शुभम पाटील आता मैदानाकडे दाखल झालाय. शुभम मैदानाच्या आतमध्ये बरोबर आपल्या वेगळ्या शैलीने धावत गेला. आता बॅटिंगही त्याला चांगली करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला ते आहेत डाव्या हाताचे खेळाडू. बंटी तयार. यॉर्कर बॉल बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा आपण पाहिला बंटीचा बोलबाला या मॅचमध्ये. बंटीने मात्र या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक केलंय. पॉवर प्ले मध्ये मात्र फलंदाजांना थांबवलं अक्षरशः. डॉट बॉल इथे आपण पाहत आहे. एकच धाव फलकावर. त्या खेळाडू बाद झाले 2. आर्यनच्या बॅटमधून धाव आली होती आणि 2 खेळाडू बाद केले बंटीने. पुन्हा एकदा यॉर्कर ऑन साईडला ड्राईव्ह केला. हलक्या हाताने बॉलला
ढकलले, फक्त दिशा दिली आणि त्या ठिकाणी सिंगल रन मात्र या बॉलवरती मिळाली. बॅटिंग करत असताना अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला 1 धाव या बॉलवरती आली. शेवटचं षटक आपण पाहिलं मागच्या इनिंगमध्ये 22 धावा आल्या भानुदासच्या अगेन्स्ट. त्या धावांमुळे मात्र थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय पेठ संघाचा असंही म्हणायला हरकत नाहीये. कारण पहिल्या 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं कंपॅरिझन केलं पहिल्या इनिंगचं फक्त 25 धावा होत्या, ज्यामध्ये पहिलं षटक आदित्य पाटीलने 1 विकेट घेतला होता आणि मेडन ओव्हर टाकलं होतं. सेकंड ओव्हरमध्ये ओमकार नाईकने 13 धावा दिल्या. फुल टॉस स्टोक क्रशिंग यॉर्कर स्टेप आउट झाले होते. पंचांचा बोट अवकाशाकडे. फलंदाज बाद लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसेल. प्लम एलबी आर्यन नाईकला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवले बंटी जोशी या गोलंदाजाने. पुन्हा एकदा आपण पाहिला रिप्ले टेलिकास्टमध्ये बरोबर प्लम एलबी झाले. इम्पॅक्ट लाईन आणि बॉलचं डिरेक्शन आपण जर पाहिलं तर रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल. ॲक्युरेट यॉर्कर त्या ठिकाणी मंटीचा पाहायला मिळाला. लो फुलटॉसमध्ये बॉलला कन्वर्ट करायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. बॉलच्या पिचिंगपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले नव्हते. फलंदाज आर्यन, नौका खेळाडू क्रिश मात्रे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आणखीन एक स्फोटक खेळाडू. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता 45 धावांचं समीकरण बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बंटीने चांगला स्टार्ट दिला आपल्या टीमला. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त आपण पाहिल्या त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद केले. 2 धावा खर्च केल्या आणि खेळाडू बाद केले त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद केले बंटीने. ग्रेट स्टार्ट, सुरुवात चांगली करून दिली. प्रत्येकाने कौतुक केलं बंटीचं. जशी सुरुवात मागच्या इनिंगमध्ये आदित्य पाटीलने करून दिली ती मेडन षटकाने टाकलं होतं आणि इथे सुरुवात अगदी चांगली झाली आहे बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून. पहिला बॉल शेहबाज, वेगवान बॉल, त्याच्यावरती प्रत्युत्तर वेगाने दिलंय. व्हीसेप मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. शुभम पाटीलचा धमाका इथे मात्र आलाय. हा निर्णायक आणि संघर्षमय षटकार. धन्यवाद. चला नवीन चेंडू आपण पूर्वापण लगेच. चांगला फटका, यॉर्कर टाकायचा होता. यॉर्कर टाकणं सोपं नाही, आम्ही नेहमी सांगत असतो. कारण कधी कधी हा यॉर्कर ओव्हरपिच होतो, कधी कधी हाच यॉर्कर फुलटॉस होतो आणि त्या बरोबर ओव्हरपिच बॉल बनवून मात्र मारला. इम्प्रोवायझेशन फटका पाहायला मिळाला. थोडासा ॲडजस्टमेंट केली त्या ठिकाणी शुभमने आणि बॉलच्या पिचिंगपर्यंत आले. बॅकलिपला अतिशय वेगाने खाली आणलं आणि खूप चांगला स्ट्रोक्स बॉटरमॅनचा वापर शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 20 मध्ये हा षटकार आलाय. 8 वरती पोहोचला. आता अजूनही 40 धावा बनवायच्या येणाऱ्या 17 चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. खरं तर बामणडोंगरी संघाला कट केला बॉलला, परंतु विकेटच्या कीपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. कॉट बिहाइंड द विकेट. सोहेलचा जल्लोष आपण पाहिला आणि इथे मात्र आणखीन एक विकेट मिळाला पेठ संघाला. खेळाडू बाद झालाय शुभम पाटील. बॅक टू द डगआउट. द्यायची होती परंतु हलकीशी कड लागत मात्र बॅटची विकेट किपर सोहेलच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि सोहेलचं सेलिब्रेशन आपण पाहिला. बरंच काय सांगून जाईल आता बामणडोंगरी संघाला, परंतु अजूनही मैदानाकडे आपण पाहत आहे मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर ज्याला म्हणता येईल भानुदास मात्रे. पहिल्या इनिंगमध्ये 22 धावा त्याने जरूर खर्च केल्या, मग त्या 22 धावा त्याच्या वसूल करण्याची क्षमता त्याच्याकडे. असा घातक आणि आक्रमक खेळाडू या क्षणाला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये चाललाय भानुदास मात्रे. वेल फिनिशर आहे बामणडोंगरी संघाचा हा खेळाडू. त्याला आता वेल फिनिशर म्हणूनच भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल आपल्या संघासाठी. संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय.
प्रचंड दडपण धावांचा तर वाढलंय या ठिकाणी बामण डोंगरी संघावरती, कारण सुरुवात थोडीशी खराब झाली आणि त्यानंतर आपण पाहिले आता धाव फलकावरती 8, खेळाडू बाद झाले 4, 16 चेंडूमध्ये 40 चं समीकरण आहे मैदानामध्ये. क्रिश मात्रे नॉस्ट्रायकिंग एंडला, भानुदास मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. या ओव्हर मधला तिसरा चेंडू असेल शहबाज शेखचा. यॉर्कर बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केला बॉलला हलक्या हाताने, मागे बॉल सरकला, त्या ठिकाणी स्वतः फिल्डर पोहोचले. तन्वीर शेख मागच्या सामन्याचा हिरो, सिंगल या बॉलवरती मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण पाहता धाव फलकावरती 9 धावा, खेळाडू बाद झाले 4. अजूनही विजयासाठी 15 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांचं समीकरण. 15 बॉल 39 धावा. क्रिश मात्रे हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. गव्हांची स्पर्धा मी डे स्पर्धा कव्हर केली. मोठी देसाई संघाच्या अगेन्स्ट एकट्या क्रिशने मात्र त्या संघाला पराभूत केलं होतं. इतकी चांगली फलंदाजी त्या सामन्यामध्ये या खेळाडूने केली होती. आज मात्र तीच वेळ आली चालून. चांगली कामगिरी त्याला साकारायची आपल्या संघासाठी क्षमता आहे या खेळाडूकडे. 15-39 चं समीकरण. थोडा धीम्या गतीचा बॉल बाहेर काढला आणि पंचांनी बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. मग प्रत्येकाने अवाक नजरेने पाहिलं पंचांकडे आणि पंचांनी सांगितलं तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर रिव्ह्यू घेतलेला नाहीये. कधी कधी ह्या गोष्टी घडतात, दबाव टाकला जातो पंचांवरती, परंतु पंचांचा अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला. या मॅचच्या दरम्यान वाईड बॉल त्याने घोषित केलंय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तब्बल 10 धावा, अजूनही 38 धावांचं समीकरण बाकी आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. रिलीज ऑफ डिलेमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा पंचाने डेड बॉल घोषित केलाय. आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल शहबाज शेख या गोलंदाजाला. 10 धावा धावफलकावरती. यानंतर विनर विपक्ष गोठिवली 11 गोठिवली अशी लढत तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. पुढचा सामना ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे बॉलला, मिड विकेट क्षेत्राकडे खेचून मारला बॉलला, मागे चालला मिड विकेट क्षेत्राकडे, त्या ठिकाणी सिंगल रन मिळेल. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिली सिंगल आली या बॉलवरती. 11 वरती पोहोचला बॅटिंग करत असताना बामण डोंगरी संघ. अजूनही आपण जर पाहिलं तर टार्गेट प्रचंड मोठा आहे. दिल्ली अभी भी दूर आहे आणि हे या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला आता मोठे फटके त्या ठिकाणी एक्झिक्यूट करावे लागतील. चांगल्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला दाखवावं लागेल या मॅचमध्ये. शॉट सिलेक्शन देखील फार महत्त्वाचे राहतील, कारण आता रातो के कातिल यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाजी सुरू झाली आहे शहबाज शेखच्या माध्यमातून. समोर भानुदास मात्रे एक्सपिरियन्स खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेला बघा ऑन साईडला फटका, बॉलने उंची घेतली, अंतर कापेल का तर नाहीये. फिल्डर डाऊन द बॉल, नशिबाची साथ, मागे निघाला बॉल आणि इथे बघा प्रयत्न अपुरे राहिले. जजमेंट चुकलं आणि इथे 4 धावा आल्या. कधी कधी असा क्षण मोमेंटम देऊन जातो एखाद्या संघाला आणि इथे 4 धावा आल्या बॅटिंग करताना बामण डोंगरी संघाला. मोठ्या मॅचचा प्रेशर सिद्धेशला मात्र झेलता आलेला नाहीये, त्याच्याकडून मात्र चूक झाली. 4 धावा आता आल्या भानुदासच्या बॅटमधून. थोडासा मुवमेंटम आता मिळेल बामण डोंगरी संघाला. धावसंख्येमध्ये बदल, 15 वरती पोहोचला. अजूनही 33 धावांची गरज बाकी आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये बामण डोंगरी संघाला. शॉर्ट अप लेन बॉल, बॅकफुटला गेले, अप्पर कटचा पर्यंत, फ्लाय स्लिपला बॉल चालला मागे, क्विक सिंगल पूर्ण केली. प्रॉपर कनेक्शन नव्हतं, आतली कडा घेत मात्र बॉल निघाला फ्लाय स्लिपला. त्या ठिकाणी सिंगल रन आली या बॉलवरती. या सिंगलच्या मदतीने आपण पाहता 2 षटकांचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 4 गडी बाद 16 धावा. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 32 धावांचं समीकरण. बारा बॉल 32 धावा म्हणजे 16.00 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे राहील. पहिलं षटक जेव्हा चालू होतं तेव्हा आपण पाहिलं 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट. पहिलं षटक संपल्यानंतर आपण पाहिलं 15.00 चा रिक्वायर्ड रन रेट आला. आता आणखीन हा आस्किंग रन रेट आपण वाढताना पाहिला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मागच्या इनिंगचा आपण कंपॅरिझन केला तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 32 धावा आल्या आणि इथे याच 32 धावा आता कंप्लीट करायच्या मैदानाच्या आतमध्ये टीम बामण डोंगरी संघाला. भानुदासने लास्ट ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या. आता या ओव्हरमध्ये देखील हे षटक फार महत्त्वाचं राहील आणि स्वतः सोहेल शेख आले. समोर लेफ्टी बॅट्समन आहे त्यामुळे आपण पाहिला झिशानला त्याने मागं ठेवलंय.
अगदी योग्य निर्णय मनावर लागेल, परंतु इथे कशा पद्धतीने भानुदास क्रिश फलंदाजी करतो हे देखील पाहावं लागेल या मॅचच्या दरम्यान. चला स्पीडअप करा, आणखी एक सामना पेंडिंग आहे. आजच्या रात्रीमधला जवळजवळ 500 व्ह्युअर्स मध्यरात्र झाले 3 वाजले तरी सामन्याचा आनंद घेत आहे. हे देखील वैशिष्ट्य राहील या स्पर्धेचं. 500 लोक व्ह्युअर्स ज्यांना म्हणता येईल, जे मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मध्यरात्र झाली, 3चा सुमार झालाय आणि आतापर्यंत 55,000 लोकांनी मात्र या स्पर्धेचा आनंद घेतला. व्ह्युअर्सने मात्र स्पर्धेचा आनंद घेतला. अगदी अचूक अपडेट्स मात्र आम्हाला पीटीच्या माध्यमातून मिळालंय. 12 बॉल 32 धावा, 12 चेंडू 32 पर षटक, 16.00. सोहेल शेख फिल्डिंग सेटअप लावत असताना या षटकामध्ये कमबॅक करून देईल का आपल्या टीमला, तर एका बाजूने आपण पाहत आहे आपला अनुभव पणाला लावत मात्र संघाला संकटातून बाहेर काढेल का. लॉफ केला बॉलला, लॉंग ऑन क्षेत्राकडे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, बाउंड्री मिळाली. 4 धावा आल्या फटक्यावरती बॅटिंग करत असताना भानुदासच्या बॅटमधून बामण डोंगरी संघाला. मॅच ऑन झाली आता. 11 बॉल 28 धावांचं समीकरण. अकरा चेंडू आणि 28 धावा या सामन्यामध्ये आपण पाहिलं. आशिष किरण म्हणला, आता भानुदास मात्र हा खेळाडू तो जिथपर्यंत मैदानामध्ये राहील उभा, क्रिश आणि भानुदासची जोडी जर का अधिक काळ विकेटवरती राहिली तर डेफिनेटली या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो, एवढी क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे आहे. आता थोडंसं आपण पहिला चर्चा विनिमय सुरू झालाय. सोहेल जिशान चर्चा करतो कशा पद्धतीने भानुदासला रोखता येईल, कारण गेम प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. रणनीती तुम्हाला प्रत्येक वेळेला आखावी लागेल समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करण्यासाठी. 11 बॉल 28, पहिला चौकार आला त्या ठिकाणी. लॉंग ऑन क्षेत्राकडे आपण पाहिला भानुदासच्या माध्यमातून 4 धावा येत असताना आपण पाहिल्या. अंतिम 11 चेंडू आणि 28 धावा. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल केली आहे आणि इथे मात्र मोठा धक्का बसेल. फलंदाज आपण पाहता भानुदास मैदानाच्या बाहेर चाललाय. आता 10 बॉल विजयासाठी 28 धावांचं समीकरण. बघा, हा फटका खेळत असताना बॉलच्या पिचिंग पर्यंत जायचं होतं त्या ठिकाणी भानुदासला, पण स्टेप आउट झाले असं तर कदाचित फुलटॉसमध्ये हा बॉल कन्वर्ट झाला असताना एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता. पण तो प्रेझेन्स ऑफ माइंड आणि त्याहीपेक्षा खरं सोहेलचं कौतुक करावं लागेल. त्याने बॅटरचा स्टान्स रेडी केला आणि परफेक्ट यॉर्कर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नौका फलंदाज संदेश पाटील हा खेळाडू आलाय 7व्या क्रमांकावरती. 10 बॉल 28 चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 10 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 28 धावा. अजूनही मॅच संपलेला नाहीये, सामना बॅलन्स आहे, कारण हा बामण डोंगरी संघ आहे. डे नाईट प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मात्र अग्रेसर असणारा हा संघ तर एका बाजूने रातो की कातिल RCC पेठ या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत मैदानामध्ये आपण पाहता रंगतदार झाली आहे. शेवटचे 10 बॉल विजयासाठी आता 28 धावांचं समीकरण मैदानाकडे आलंय. कोण जिंकणार हा सामना? ऑन साइडला खेचून मारा बॉलला, पॅरल स्ट्रोक, बॉल मागे चाललाय. तन्वीरचं कौतुक करावं लागेल, तन्वीरचं कौतुक करावं लागेल, तन्वीरचं कौतुक करावं लागेल. जरी झेल सुटला असला तरी किमान 5 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या. आवाजावरती निर्बंध लागला गेला याही स्पर्धेमध्ये. एकच रन इथे आली, खरं तर असं वाटलं हा बॉल षटकारच जाईल, मग तसं घडलेलं नाही. तन्वीरचं कौतुक व्हायला हवं. झेल सुटला असला तरी 5 धावा महत्त्वाने वाचवल्या. आता 9 चेंडूमध्ये 27 धावा. फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, मिड विकेटमध्ये फिल्डर धावत आला बॉल खाली. नमित पगडे फिल्डिंग मधला आपण जर पाहिला प्रचंड चपल क्षेत्ररक्षक आहे. पेठ संघाचा 1 रन इथे आली. आता 8 बॉल आणि 26 धावा. 8 चेंडूमध्ये 26 प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे. या मॅचमध्ये आता या खरं धावांचा पाठलाग केला जाईल का हे पाहावं लागेल. समोर पुन्हा एकदा आपण पाहताय फलंदाज सज्ज होताना संदेश पाटील. जास्तही नाईट स्पर्धेमध्ये संदेशने काय अफलातून फलंदाजी केली होती गतवर्षी, आणि इथे देखील चांगली कामगिरी त्या खेळाडू करावी लागेल.
यावेळेला बघा हलकीशी कडा लागली, कटरचा वापर केला, विकेट किपर पोहोचला झेल खाली, झेल बाद झाले या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी संदेश पाटील, सिद्धेश कोळीनं झेल टिपला, खेळाडू बाद झाला संदेश पाटील. आता 7 बॉल 26 धावा. आता 26 धावा. हा चेंडू फार निर्णायक असेल. जर इथे मोठा फटका आदित्य पाटीलच्या बॅटमधून आला तर मात्र सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल या शंका नाहीये, कारण नेक्स्ट ओव्हरसाठी जिशान शेख येईल आणि समोर दोन उजव्या हाताचे फलंदाज आता पाहायला मिळतील. डाव्या हाताचे खेळाडू अजून कल्पेश बाकी आहे येणं. इथे आपण पाहताय का तर आदित्य पाटील आलाय या ठिकाणी आपण पाहिलं 8व्या क्रमांकावरती. 7-26 फुलटॉस बॉल. आ बैल मुझे मार. बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय, जागेवर देखील हल्लेला नाहीये. एवढं चांगलं जजमेंट होतं अविनाश. हा बॉल जायला पाहिजे होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकार बघा. संदेशचा फटका फसला, त्यानंतर इथे आपण पाहिलं आदित्यचा फटका फसला. कदाचित ही मॅच फसेल आता. 6 बॉल 26. येस, बीमरसाठी कॉल आलाय, रिव्ह्यू आला, चेक केलं जाईल. बॅट्समन रिव्ह्यू, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. अगदी योग्य क्षणाला हा रिव्ह्यू घेतलाय. बीमरसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू आलाय. हा बॉल ट्रॅव्हल झालेला नाहीये, असं वाटलं होतं बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फेअर डिलिव्हरी, खेळाडू बाद. खूप खाली होता बॉलचं कनेक्शन, आपण पाहिलं प्रॉपर कमरेच्या खाली. तिथून मात्र पंचांकडे कोणताही प्रकारचा त्या ठिकाणी डाऊट्स नव्हता त्यांच्या मनामध्ये. क्लिअर डिसिजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खेळाडू बाद. 6-26. नवीन फलंदाज जीत खोत चालेत मैदानाच्या आतमध्ये. क्रिसला मात्र हिरो बनायची संधी आहे. 6 मध्ये 26 चेस करणं म्हणजे किमान 4 षटकार. अशी परिस्थिती निर्माण होते रामबाग चषकामध्ये. मुरबी विपक्ष पेठ, तेव्हा सर्वेश ठाकूर उभा होता त्या ओव्हरमध्ये, लास्ट ओव्हरमध्ये त्याने काय ब्लास्ट केले होते. तशी कामगिरी आता या मॅचमध्ये क्रिस करेल का हे पाहायचं आहे. कारण असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व. आज तरुणांचा बोलबाला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि क्रिसकडे ती क्षमता आहे. तो एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारू शकतो, तो मैदानाच्या चहूबाजूला मोठे फटके खेळू शकतोय. त्याच्याकडे असणारं टायमिंग, बॅट स्विंग हे फार महत्त्वाचं राहील. आता 6-26 समीकरण आलं. किमान 4 षटकार आणि 2 बॉल ते सिंगल देखील चालतील. जिशान शेख पहिला बॉल अक्षरशः फिरवला बाहेर आणि काढलाय बॉलला. पंचाने वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्स या क्षणाला महत्त्वाच्या राहतील, दबाव कमी करतील. वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. जिशानकडे असणारं व्हेरिएशन, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला संबोधलं जातं. अनेक वेळा आपण पाहिलं संकटमोचक म्हणून त्याने भूमिका साकारली ॲज अ बॉलर आपल्या संघासाठी. फिंगर रोल करत असताना आपण पाहिला पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी टर्न केला. वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. आणखीन एकदा बॉलला टॉस केला. इथे बघा व्हेरिएशन चांगला होता, थोडा आतमध्ये आणला बॉलला, उसळी ती प्राप्त करून दिली. अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती, ज्या ठिकाणी जजमेंट नव्हतं खेळाडूचं. इथे आपण पाहिला डॉट. 5-25. 5 बॉल विजयासाठी आता 25 धावांचं समीकरण. 4 षटकार येतील का हा प्रश्न पडला आता बामणडोंगरी संघाच्या खेम्यामध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉल. जबरदस्त व्हेरिएशन. मी मगाशी म्हटलं लेफ्टी बॉलर्सच्या समोर लेफ्टी बॅटर असायला हवा होता. भानुदासने थोडा थांबला असता तर नक्कीच या मॅचमध्ये आणखी मजा आली असती, पण तोही बाद झाला. आता दबाव पूर्णपणे आपण पाहत आहे या ठिकाणी क्रिसवरती दबाव पूर्णपणे बामणडोंगरी संघावरती. मागील काही स्पर्धांमध्ये RCC पेठ संघाला पण पहिला बामणडोंगरी संघाने पराभूत केलं, परंतु निर्णायक मॅचमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा रिहानी एंटरप्राइजेस चषकामध्ये मात्र आता पेठ संघ हावी झालाय बामणडोंगरी संघावरती. फुलटॉस आहे, दिशा दिली कव्हर्समध्ये. बॉल मागे चला गॅपमध्ये, उशीर झाला या फटक्याना. इथे आपण पाहताय हा चौकार होतो बॅटिंग करणाऱ्या बामणडोंगरी संघाला. पराभवाचं मार्जिन कमी करणारे फटके. 3 बॉल 21 चं समीकरण आहे या मॅचमध्ये. सामना थोडासा एकतर्फा होत चाललाय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिला बंटीने चांगला स्टार्ट दिला, त्याने चांगली गोलंदाजी केली. 2 धावा खर्च करत असताना 3 खेळाडू बाद केले पॉवर प्लेमध्ये. तिथून जो स्टार्ट मिळाला पेठ संघाला, चांगलं मोमेंटम प्राप्त करून घेतलं पेठ संघाने आपल्या संघाच्या बाजूला. गोलंदाजाचं विशेष कौतुक व्हायला हवं. 3 बॉल 21.
फुल टॉस वन्स अगेन ऑफ ड्राईव्ह केलंय. सामन्यामध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. हा सामना तितका रंजकदार झालेला नाहीये. चला गोठिवली 11 गोठिवली संघाचा कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा टॉससाठी. विनर टीम विपक्ष गोठिवली टीम अशी लढत तुम्हाला आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना पाहायला मिळेल. अंतिम सामना 4 ओव्हरचा सामना राहील. अंतिम शेवटच्या दिवशी देखील कमी सामने होते त्यामुळे कदाचित निर्णय घेतला आयोजकांनी 4 ओव्हरचा सामना राहील. इथे फुल टॉस जीत कोचचं आक्रमण उशीर झाला या फटक्यानं. अजून एक चांगलं टायमिंग 6 धावा. एक बॉल पेंडिंग आहे. विजयाकडे पुढे मार्गक्रमण केले आरसीसी पेठ संघाने. हा षटकार जरी आला असला तरी फारसा इफेक्ट त्या ठिकाणी पडणार नाही पेठ संघावरती कारण उशीर झाला या फटक्यानं. फुल टॉस आणि इथे आपण पाहिला हा सामना जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला आणि बामणडोंगरी संघाला पराभूत केलंय आरसीसी पेठ या संघाने. वेल प्लेड टीम आरसीसी पेठ. हार्ड लक बामणडोंगरी. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण या. गोठिवली आणि बामणडोंगरी तर पेठ संघाचा कॅप्टन. सुपर 4ला या सुपर 8ची लढत असेल पुढची तर सामनावीर या सामन्याचा कदर बंटी जोशी ज्याने 3 खेळाडू बाद केले पहिल्या ओव्हरमध्ये. पण तो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धेश कोहलीने 26 केल्या त्यामुळे सिद्धेश कोहली ठरला या सामन्याचा हिरो. 16 बॉल 26 धाबा. थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर ज्यांचा आवाज आपण ऐकला. आम्ही धीरजजी मोकल दादांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण सिद्धेश कोहलीला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करावं. त्यानंतर टॉसही आपण करणार आहोत जिथे आरसीसी पेठ विरुद्ध गोठिवली